हाय एव्हरीवन, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? तर मस्त मजेत असायलाच हवं. मी सोनाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज आहे आषाढी एकादश आणि देवपूजेला माझा हात लागणार नव्हता, पण माझ्या दोन चिमुकल्यांनी मिळून छान अशी देवपूजा केलेली आहे. आता मोठी बहिणी आईसारखीच असते, म्हणून अनन्याने तिला समजून घेत छान अशी देवपूजा केली. दोघींनी मस्त देवपूजा करून घेतली, कारण महिन्यात महिलांचे ठरलेले हे 5 दिवस कोणाला हवे असतात, सगळ्यांना नकोच असतात. आज छान असं मला उंबरठ्यावरती लेपन करायचं होतं, दारात छान अशी रांगोळ काढायची होती, पण तो योग आज माझ्या हातून होणारच नव्हता. म्हणून म्हटलं चला आज तुम्हीच देवपूजा करा दोघी. आणि मुली कधी मोठ्या होतात हे समजतच नाही. अगदी छान मम्मी जशी पूजा मांडते ना, इव्हन माझ्यापेक्षाही तिने छान अशी देवपूजा केलेली होती. आपल्या नकळत मुली मोठ्या होतात आणि काही गोष्टी आपल्यासारखेच अनुकरण करायला लागतात, यातच खूप समाधान आहे. काही गोष्टींमध्ये ना मुलींना शिकवायला लागत नाही, पण मुलांना काही गोष्टी शिकवायला लागतात. तर आज तिने छान अशी देवपूजा करून घेतली आणि सकाळचं आपलं रोजचं रुटीन हे ठरलेलंच असतं. दूध आलं होतं, तर म्हटलं चला आता दुधापासूनच सुरुवात करावी आजच्या दिवसाची, म्हणून दूध तापायला ठेवायला घेतलं. आज जरी नॉर्मल घरातला रोजचा स्वयंपाक नसला तरी आज खिचडी वगैरे किंवा फराळाचं काहीतरी बनवलं जाणारच होतं, म्हणून म्हटलं चला आता स्वयंपाकाला लागावं. आणि आज दोन्हीही माझ्या मुलींनी चक्क उपवास पकडलेला होता, त्यांच्यासाठी छान असं खाऊ बनवायचा होता. एकादशी म्हटलं की काय म्हणतात ना, ती एक म्हण आहे, एकादशी आणि पोटभर खाशी, अशा काही गोष्टी असतात ना, त्या ज्या म्हणी असतात ना, त्या खरंच लागू होतात. आपण एकादशी दिवशी ना घरात स्वयंपाक नसतो असं नाही, पण त्या दिवशी आपण इतकं पोटभर जेवण करत असतो, कारण दिवसभर घरामध्ये काही ना काही उपवासामुळे बनलं जातं. आता प्रत्येकाच्या घरात वेगवेगळ्या पद्धतीने फराळ केला जातो. तर माझ्या इकडे शेंगदाणे भाजायचे चालले होते. कमी गॅसवर आपण जितके छान शेंगदाणे भाजून घेऊ ना, त्या शेंगदाण्यांची टेस्ट तितकीच छान लागते. इकडे साईडला माझी साईड बाय साईड सगळ्या गोष्टींची तयारी चालू होती. त्यानंतर बटाटे कापून घेतले, कारण मला आमटी करायची होती. आणि जे रताळे होते, आज हलका फुलकाच आहार करावा म्हटलं जेवणामध्ये, त्यामुळे रताळे घातले होते उकडायला आणि बटाटेही उकडायला घातलेले. आता अशीही मी मंदिरात जाणार नव्हते, मग ह्यांना म्हटलं तुम्हीच मुलींना घेऊन जा, त्यामुळे मुलींचं पटपट आवरलं आणि यांना दर्शनाला काढून दिलं. कारण पावसाचे दिवस असले की नको वाटतं, बाहेर सगळी चिडचिड होते आणि गर्दीही खूप असते. आणि सकाळ सकाळ मंदिरामधलं वातावरण आहे ना, खरंच खूप सुंदर असतं. तिथे साऊंड वगैरे लावलेले असतात किंवा बघण्यासारखे असतात खरंच गोष्टी, कारण देवाचं मंदिर खूप सुंदर आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे पहा. अनन्याने व्हिडिओ शूटिंग तिथून काढून आणली होती, कसं मंदिराचं डेकोरेशन वगैरे केलं. इकडे दोघी छान रेडी झाल्या आणि त्यानंतर मंदिरात गेल्या. तुम्हालाही मंदिर पाहून खरंच खूप छान वाटलं असेल. जरी मी व्हिडिओमधून तुम्हाला दाखवत असेल ना, तर प्रत्यक्षात तिथं गेलं ना, ते मंदिर खरंच खूप सुंदर आहे आणि पाहण्यासारखंही आहे. अगदी मंगलमय तिथलं वातावरण असतं, कारण एरवीही काही कार्यक्रम असले ना, ते खूप हौसेने सगळं काही करत असतात आणि तिथल्या मूर्त्याही खरंच खूप सुंदर आहेत, पाहाव्याशा अशा वाटतात. मुली रिटर्न येणार होत्या, म्हणून म्हटलं चला त्यांच्यासाठी मस्त असा काहीतरी खाऊ बनवावा. आणि दोघींसाठी मी छान असे ना थोडेसे मिठाचे आणि तिखटाचे शेंगदाणे बनवून घेतले होते, कारण दिवसभर त्यांना चाणत चुना खाऊ वाटणार म्हणून, कारण दोघींनीही उपवास पकडलेला. पहिली खिचडी बनवायला घेतली, पण आज बाय मिस्टेकली माझ्याकडून खिचडीत पाणी जास्त झालं आणि ती थोडीशी अशी चिकलागत झाली. त्यानंतर आमटी बनवायला घेतली होती. आता आमच्याही लहानपणी आम्ही ना सुट्टी असली ना अशी मस्त शेतामध्ये खेळायचो. मुलं खूप तिथं छान खेळत होती.
त्यानंतर अद्विराचा इकडे मिक्सर आहे मस्ती तो. चालली होती. आता टेंट होता तरी तिला असं काहीसं बनवून घ्यायचं होतं. नाही तर सापडली बघा आहे, मी तुम्ही, देते ऐका तुला. तिच्या गप्पा ठेवलंय मी काय ते चाललेले आहेत. मिक्सरचं पण ठेवलंय वरच. जाऊ मी आता? का? मला काम आहे ना. तू नाही, तू तुझं किचन आवर सगळं, मम्माला खाऊ बनव, तोपर्यंत मी माझं काम आवरते. ओके, ठीक आहे ना? ओके चला. नको ग बाबी, मी जाते, माझं काम आहे. हा, पप्पांना पण काम आहे, मम्माला पण काम आहे. तू पण तुझं किचन आवर. अद्विरा बरं खेळून झालं आणि त्यानंतर मला यांनी एक छोटासा व्हिडिओ दाखवला आईंचा. तर म्हटलं हा पण आपण अपलोड करूयात, कारण एक छोटीशी आठवण आईंची राहीन आपल्याकडे. दरवर्षी माझी मम्मी जाते दिंडीमध्ये, पण यावर्षी ती काही कारणास्तव गेली नाही, कारण तिची तब्येतही बरोबर नसते. पण योग बघा ना, माझ्या मम्मीची दिंडी स्टॉप झाली आणि माझ्या सासूबाईंनी ती दिंडी चालू केली. घरातलं कोणीतरी आपलं दिंडीत जातं आहे ना, हे खूप महत्त्वाचं आहे. आईंनी 21 दिवस खूप छान मस्त एन्जॉय केला, कारण जी बाई कधी कामातून किंवा घरातून वेळ काढून स्वतःसाठी देत नव्हती, आज तिने स्वतःसाठी वेळ काढलेला आहे आणि छान अशी तिची लाईफ तिने एन्जॉय केली. संध्याकाळी आम्ही बाहेर गेलो होतो, म्हणून येताना खूप उशीर झालेला. घरी यायला आम्हाला 10 वाजलेले. आता म्हटलं घरी जाऊन कधी स्वयंपाक करावा, मुलींनाही खूप भूक लागली असेल. आता सगळंच मॅनेज होणार नव्हतं, म्हणून जातानाच थोडंफार फराळ वगैरे आहे तो घेऊन गेलो आणि फॅमिलीबरोबर छान असा मूव्ही पाहत आम्ही आजचा दिवस घालवलेला आहे. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. असे छान छान व्हिडिओ पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. चलो बाय, भेटूया.